चालताना आपल्या शरीराचा भार हा गुडघे, पावले आणि पावलांचे पायाचे जे तळवे आहे त्याच्यावर येतो. शरीराचा भार पेलता यावा यासाठी जी पावलांची रचना असते ती वक्राकार असते. त्याच्यामध्ये प्लांटार फेशिया नावाचा स्नायूचा एक पडदा असतो. जर कुठल्या कारणाने या पडद्याला इजा झाली तर तिथे भेगा पडतात आणि ते स्नायू घट्ट होतात. त्याच्यामुळे आपल्याला टाचदुखी म्हणजेच हील पेन होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये टाचदुखी, त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय याबद्दल मी आज सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम जाणून घेऊयात टाचदुखीची कारणं काय काय आहेत. तर टाचदुखी ही जास्त वेळ उभे राहणे, जास्त चालणे, कडक चप्पल घालणे, उंच टाचीची चप्पल घालणे, लठ्ठपणा, अति पाणी पिणे आणि महिलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये टाचदुखी दिसून येते. तर महिलांमध्ये वयाच्या 40-50 या 40 ते 50 या वयोगटामध्ये टाचदुखी दिसून येते. मेनोपॉज नंतर ऑस्टोपोरोसिस आणि ऑस्ट्रोपेनिया सारखे सिम्पटम्स सोबतच टाचदुखी वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. टाचदुखी ही एक वातवृद्धीचे एक लक्षण आहे. यालाच आयुर्वेदामध्ये वातकंटक असे म्हणतात. टाचदुखीचे कारणांनुसार आणि साईटनुसार वेगवेगळे प्रकार आहे. तर सर्वात प्रथम कॅल्कॅनस स्पर. जनरली मध्यभागी जेव्हा टाच दुखते तेव्हा जनरली हा कॅल्कॅनस स्पर असतो. आपल्याला एक्सरे केल्यावर जे टाचेचं हाड वाढणं असं म्हणतात, त्यालाच कॅल्कॅनस स्पर असं म्हणतात. याच्यामध्ये टोचल्यासारख्या वेदना होतात. कॅल्कॅनस स्पर यालाच आपण टाचेचे हाड वाढणे असे म्हणतो. यामध्ये स्नायुबंध किंवा अस्थिबंध यांना झालेल्या नुकसानीमुळे म्हणजे दुखापतीमुळे कॅल्शियमचा संचय त्या ठिकाणी होतो, ज्यालाच आपण हाड वाढणे असं म्हणतो. एक्सरेमध्ये हे वाढलेले हाड आपल्याला दिसू शकते. बहुतेक केसेसमध्ये प्लांटर फॅसायटिस हे टाचेच्या हाड वाढण्याचे मुख्य कारण असते. याच्यामध्ये पुन्हा पायांच्या स्नायूवर किंवा अस्थिबंधावर जर ताण आला, ओव्हर स्ट्रेचिंग केली किंवा दीर्घकाळ उभे राहिले, सपाट हिल्स किंवा त्याच्यामुळे सुद्धा अशा लोकांमध्ये टाचेचे हाड वाढलेले दिसते. या व्यतिरिक्त वजन जास्त असणे, प्रेग्नन्सीमध्ये आणि संधिवात आणि मधुमेह यासारख्या रोगांमध्ये सुद्धा टाचेचे हाड वाढू शकते. दुसरा आहे प्लांटार फेसायटिस. आपल्या पायाच्या तळव्याला जे टाच आणि पायाची जी बोटं आहेत त्यांना जोडणाऱ्या ज्या उती असतात, टिश्यू असतात, त्यांना प्लांटार फेशिया बोलतात. जर तिथे काही टोचल्यामुळे किंवा कुठल्या आघातामुळे सूज आली तर त्याला प्लांटार फेसायटिस म्हणतात. तेव्हा सुद्धा टाच दुखायला सुरुवात होते. प्लांटार फेसायटिसमध्ये जनरली काहीतरी ठसठसल्यासारखं, स्टॅबिंग, काहीतरी ठोकल्यासारखं अशा प्रकारच्या वेदना होतात आणि ह्या वेदना अंगठ्यापासून टाचेकडे अशा पूर्ण तळव्यापर्यंत होतात. प्लांटार फेसायटिसमध्ये याप्रमाणे जो पायाचे बोटं आहेत तिथून तर टाचेपर्यंत जो एक फेशिया असतो, म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूचा एक पट्टा असतो, त्याच्यावर कुठल्या कारणाने ताण आला किंवा खूप जास्त त्याचा वापर झाला तर त्या टाचेखालचं जे फॅटचं पॅड आहे ते झिजतं आणि पोटरीचे स्नायू खूप टाईट होतात. त्याच्यामुळे सुद्धा हा पट्टा झिजतो किंवा पातळ होतो किंवा फाटतो. यालाच आपण सूज येणं किंवा इन्फ्लामेशन म्हणजेच प्लांटार फेसायटिस असं म्हणतो. तर याच्यामध्ये जर टाचेखाली आपण बॉल घेऊन फिरवला तर दुखणं कमी होतं. सकाळी ह्या वेदना खूप जास्त प्रमाणात असतात. ज्यांना प्लांटार फेसायटिसचा त्रास आहे अशांना पाय सुद्धा सकाळी सकाळी टेकवला जात नाही. त्यानंतर बर्सायटिस. हे बर्सायटिस म्हणजे जे आपले कुठलेही जे जॉईंट असतात, म्हणजे जनरली शोल्डर, नी आणि हिलच्या जॉईंटच्या तिथे जे म्हणजे एक पाण्याची पिशवी असते
की जे स्नायू आहे, कंडरं आहे आणि त्याच्यामध्ये जॉईंटमध्ये घर्षण होऊ नये म्हणून ज्या पाण्याची भरलेली पिशवी असते कुशनसारखं, जर तिला इजा झाली तर त्याच्यावर सूज येते, त्याच्यामुळे सुद्धा हील पेन होऊ शकते. याच्यामध्ये ज्या वेदना असतात त्या सुद्धा खूप तीव्र असतात. त्या ठिकाणी सूज असते, हात लावलं तरी दुखतं, बसल्यावर बरं वाटतं, चालल्यावर आणि धावल्यावर ह्या वेदना खूप जास्त वाढतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे ॲकिलिस टेंडनच्या बाजूला ज्या स्नायू आहेत तिथे त्याच्यामध्ये हे बरसा असतात टाचेचे, तर त्याच्यामुळे काही कारणामुळे सूज येऊ शकते. दुखापत झाल्यामुळे किंवा सांध्यांना जर दुखापत झाली डायरेक्टली तेव्हासुद्धा याच्यावर सूज येते, त्यालाच बर्सायटिस असे म्हणतात. त्यानंतर ॲकिलिस टेंडनायटिस, याच्यामध्ये ॲकिलिस टेंडॉन जे असतात, जे टाच आणि काफ मसलला जोडणारी दोरीसारखी एक कंडरं असते, तर त्या ठिकाणी जर काही कारणाने सूज आली तर त्याला ॲकिलिस टेंडनायटिस म्हणतात. आणि या ठिकाणी ज्या वेदना ह्या सुद्धा असह्य असतात. याच्यामध्ये सुद्धा हील पेन असतं, म्हणजे टाचदुखी, आणि सोबत टेंडरनेस असतं, म्हणजे तिथे आपला चुकून जरी धक्का लागला, हात लागला तर त्या वेदना असह्य असतात, तिथे सूज आल्यासारखी होते. ॲकिलिस टेंडनायटिसमध्ये जे पेन असतं, ज्या वेदना असतात त्या टाचेच्या मागच्या साईडला असतात. आपल्या पायाला कुठल्या कारणामुळे जर दुखापत झाली तर त्यावेळी वेळेवर उपचार नाही घेतले, त्याकडे दुर्लक्ष केले तर ॲकिलिस टेंडनचा त्रास उद्भवू शकतो. जर पायाचा वापर व्यवस्थित झाला नाही, एक्स्ट्राचे व्यायाम किंवा चुकीचे व्यायाम करण्यात आले तर सुद्धा अशा प्रकारची कंडिशन बघायला मिळते. पायाच्या पोटरीखालचा आणि टाचेच्या वरचा भाग या त्रासामुळे खूप सुजलेला जाणवू शकतो. याचे 2 प्रकार आहेत, नॉन इन्सर्शनल आणि इन्सर्शनल. तर याच्यामध्ये आपल्या टेंडनमधील जे छोटे छोटे फायबर्स असतात त्यामध्ये छोटे लहान लहान असे टियर्स येऊ शकतात. त्याच्यामुळे यामध्ये प्रचंड वेदना आणि सूज येते. जनरली हा प्रकार तरुणांमध्ये बघायला मिळतो. इन्सर्शनल जे ॲकिलिस टेंडनायटिस आहे त्याच्यामध्ये टाचेच्या हाडांची आणि टेंडनची जुळणी जिथे होते त्या ठिकाणी हा त्रास होतो. बऱ्याच वेळा ह्या ठिकाणी एक्स्ट्रा बोनची ग्रोथसुद्धा दिसायला मिळते आणि याच्यामध्ये कोणत्याही वयामध्ये हा त्रास होऊ शकतो. काही कंडिशनमध्ये जेव्हा हे टेंडन फायबर्स फाटतात तेव्हा आपल्या पायाच्या टेंडनमध्ये पूर्णतः किंवा अंशतः ब्रेक येतो. त्याच्यामुळे कधीकधी पाय मुरगळल्यावर किंवा टाचेच्या जवळ असं पायांमध्ये आवाज आल्यासारखं आपल्याला जाणवतं. ही कंडिशन खूप गंभीर होते आणि कधीकधी अशा कंडिशनमध्ये ऑपरेशनसुद्धा करावे लागते. त्याच्यानंतर कॉन म्हणजे कुरूप, जर टाचेच्या जवळ कुरूप असेल तर त्या ठिकाणी आपल्याला टाचदुखी सुद्धा होऊ शकते. काही टोचल्यामुळे किंवा अनवाणी चालल्यामुळे आपल्याला काही टोचून गेलं तर अशा प्रकारे कुरूप तळव्यावर कुठल्याही ठिकाणी होऊ शकते. जर ते हे टाचेच्या जागी जर आपल्याला काही टोचलं आणि अशा प्रकारचं कुरूप झालं तर ते खूप वेदनादायी असते. त्यानंतर टार्सल टनल सिंड्रोम, याच्यामध्ये टार्सल टनल जे आपल्या पोटऱ्यामध्ये एक टिबियल नर्व नावाची एक मज्जातंतू असते. कुठल्याही कारणाने समजा त्या टनलमधून जाताना तिचं कॉम्प्रेशन झालं किंवा तिच्यावर आघात झाला तर त्याचं जे दुखणं असतं ते टाचेपर्यंत येतं. ह्यामध्ये टार्सल टनल सिंड्रोममध्ये जे दुखणं आहे ते पायाच्या मोठ्या बोटापासून पहिल्या 3 बोटांपर्यंत असतं. यामध्ये खूप दाह असतो, कधी गरम वाटतं, कधी थंड वाटतं, मुंग्या आल्यासारखं होतं. टार्सल टनल सिंड्रोममध्ये तुम्ही बघू शकता जी टिबियल नर्व आहे ती जर दबली गेली तर त्याच्यामुळे घोट्याच्या आणि काही वेळा पायांच्या बोटांच्या आसपास वेदना होतात, तिथे मुंग्या येतात, पाय आणि घोट्याच्या भागामध्ये सूज येते. बऱ्याच जणांना वेदना आणि जळजळ असते आणि पाय सुन्न होतो.
रुमॅटॉइड आर्थरायटिस, आमवात याच्यामध्ये सुद्धा हिल पेन होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामध्ये सुद्धा सूज येते आणि असह्य वेदना असतात. आता या आपण जाणून घेऊयात की टाचदुखीची लक्षणे काय आहे. ज्या ज्या ठिकाणी आधी जे मी सांगितलं जसं कुठे प्रॉब्लेम आहे त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट आणि त्याची लक्षणे दिसतात. तर जनरल जे सामान्य लक्षणे आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्या तळव्यांमध्ये एक प्रकारचा स्टिफनेस येतो, कडकपणा पण जाणवतो, प्लस वेदना असतात. त्याच्यानंतर जर हे असंच काही दिवस चालू राहिलं तर त्याच्यानंतर आपले पोटऱ्यासुद्धा दुखतात. मग हळूहळू पूर्ण पाय दुखायला लागतो आणि ज्या ह्या वेदना असतात त्या एकाच ठिकाणी असतात आणि टोचल्याप्रमाणे असतात. टाचदुखीमध्ये सकाळी खूप जास्त दुखते आणि मग दिवसभर हळूहळू ते दुखणं कमी होतं. टाचदुखी होऊच नये यासाठी काय करता येईल, तर सगळ्यात आधीपासूनच मी जसं सांगते की आपल्या तळपायांना रोजच्या रोज तेलाने मालिश केली पाहिजे. तसं तर अभ्यंग स्नान हे पूर्ण शरीरावर केलं पाहिजे, परंतु जर वेळ नसेल मिळत तर कमीत कमी डोकं, कानामध्ये तेल टाकणं आणि तळपायाला तेलाने मालिश करणं, ह्या 3 गोष्टी जरी केल्या रोजच्या रोज तर वाताचे बरेचसे आजार आटोक्यात येतात. याच्यामध्ये तुम्ही वजन कमी करणं आवश्यक आहे. कडक चप्पलच्या ऐवजी सॉफ्ट हिलची चप्पल घातली पाहिजे. बिना चपलेने चालू नये, खूप जास्त वेळ चालू नाही, वात वाढेल अशा ठिकाणी चालू नये किंवा वात वाढेल यासारख्या गोष्टी करू नये, म्हणजे जास्तीचं धावणं, जास्तीचं चालणं. घरच्या घरी मेथीदाणा खाल्ल्यावर सुद्धा जो आपल्या शरीरातला वातदोष आहे तो कमी होण्यास मदत होते. अजून दुसरं म्हणजे लेप करायचं असेल तर कापूर, ओली हळद आणि लसूण याची बारीक वाटून असं पेस्ट सारखं करायचं आणि त्याची ही पेस्ट थोडीशी गरम करून टाचेला बँडेजने बांधून ठेवायची. आता जाणून घेऊयात याच्यामध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण काय करू शकतो. जसं की मी आधी सांगितलं की वातकंटक म्हणजे टाचदुखी हा वाताचाच एक व्याधी आहे. याच्यामध्ये जनरली वातशामक औषधे दिल्यावर खूप चांगला आराम मिळतो. बाजारामध्ये रासना सप्त किंवा रासना पंचक काढा असा मिळतो, तो तुम्ही घेऊ शकता. दशमूळ काढा मिळतो, तो सुद्धा वातासाठी खूप चांगला आहे. जर जास्त आग होत असेल, ठसठसल्यासारखं दुखत असेल, त्या ठिकाणी प्रवाळ पंचामृत म्हणून गोळ्या मिळतात, त्या तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये लाक्षादी गुगुळ आणि गोक्षुरादी गुगुळ ह्या सुद्धा चांगलं काम करतात. समजा जर इन्स्टंट पेन रिलीफसाठी आयुर्वेदामध्ये अग्निकर्म म्हणून सांगितलं आहे. तर टाचदुखीमध्ये हे अग्निकर्म खूप छान चांगलं प्रकारे वर्क करतं. याच्यामध्ये एक अशी धातूची शलाका असते, शलाका म्हणजे एक नळी असते. त्याच्यामुळं त्याला पुढच्या टोक गरम करून ज्या ठिकाणी खूप जास्त पेन होतं त्या ठिकाणी असा चटका दिला जातो. त्याच्याने पेशंटला खूप लवकर आणि चांगला आराम मिळतो. रोजच्या रोज टाचांना, तळव्यांना सहचर तेल आणि महानारायण तेल यासारख्या वातशामक तेलांनी मसाज केली पाहिजे. त्याच्यानंतर एरंडाचे पानं जे असतात, एरंडाचे पानं घ्यायचे, त्याला दोन्हीकडून तेल लावायचं. तीळ तेल लावलं तरी चालेल आणि ते असं थोडंसं वाफवून गरम केल्यासारखं करायचं आणि पूर्ण टाचेला असं गुंडाळून घ्यायचं आणि वरतून त्याला बँडेजची पट्टी बांधायची. अशाच प्रकारे तुम्ही जी रुईची पानं असतात त्याचा सुद्धा असा प्रयोग करू शकता. त्याला दोन्हीकडून तेल लावून घ्यायचं आणि टाचेच्या पूर्ण साईडला त्याला बांधून ठेवायचं. याच्यामुळे सुद्धा टाचदुखीमध्ये आराम मिळतो. अर्धा चमचा सुंठ आणि 1 कप पाणी उकळून त्याचा काढा बनवायचा आणि त्याच्यामध्ये 1 चमचा एरंड तेल टाकायचं. असं 2 वेळा जेवल्यानंतर घेतल्यावर टाचदुखीमध्ये आराम मिळतो. आयुर्वेदामध्ये कास्याच्या वाटीने पायाच्या तळव्यांना मसाज करायचा उल्लेख केला आहे. त्याच्यामुळे पायांच्या तळव्यांचं सर्क्युलेशन व्यवस्थित होतं.
यामध्ये अँकल जॉईंट म्हणजे घोट्याचा जॉईंट जो आहे तो हळुवारपणे असा गोल फिरवायचा. पावलांची जी बोटे आहेत ती बाहेर आणि आतमध्ये अशी स्ट्रेचिंग केल्यासारखे फिरवायचे. त्यानंतर पाय हा दुसऱ्या मांडीवर ठेवून त्याच्या तळव्यावर हाताने प्रेशर देऊन तो मागच्या साईडला ढकलायचा. हे सर्व क्रिया हळूवारपणे करायची. पुन्हा त्याला पुढे ढकलायचं, पुन्हा मागे ढकलायचं. असं 2 ते 3 मिनिट बसल्या जागीसुद्धा तुम्ही ही क्रिया करू शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.